नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण आज 12वी संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज विद्यार्थी वाट बघत आहेत. 12वी संदर्भामधले म्हणजे जी परीक्षे संदर्भामधली माहिती जी होती म्हणजे आपण सगळेजण जाणता की 23 एप्रिलला आपली 12वीची परीक्षा होणार होती. नंतरच्या काळामध्ये आपण ती पोस्टपोन केली. कालच केंद्र सरकारने जे आहे ते CBSEच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातल्या 12वीचा निर्णय घेतला. आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारच्या वतीने आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आम्ही सुद्धा एक भूमिका जी आहे त्या CBSEच्या मीटिंगमध्ये मांडली होती, ज्यावेळी सन्माननीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि त्यांची पूर्ण कमिटी, शिक्षण मंत्री सगळे उपस्थित होते विविध राज्याचे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की राज्याचा आणि केंद्राची एक सूत्रता असली पाहिजे. आणि ज्या तऱ्हेने केंद्राने काल निर्णय जाहीर केला CBSEच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भामधला, आम्ही सुद्धा त्या संदर्भामधली पूर्ण माहिती जी आहे ती आज मंत्रिमंडळाला अवगत करून दिली की इतर राज्यांनी सुद्धा काय काय निर्णय घेतलेले आहेत, म्हणजे गुजरात असेल किंवा बाकीच्या राज्याचे, ते सुद्धा मंत्रिमंडळाला अवगत करून देण्यात आले. आणि आज आम्ही आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून डिझास्टर मॅनेजमेंटला फाईल मूव्ह करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून डिझास्टर मॅनेजमेंटची मीटिंग होईल. कारण आपल्यालाही माहिती आहे की कोविडची ही परिस्थिती ही असाधारण अशी परिस्थिती आहे आणि असाधारण अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे निर्णय होत आहेत ते डिझास्टरच्या अंतर्गत होत आहेत. आणि म्हणून या तऱ्हेची फाईल आता आमची आज मूव्ह झालेली आहे. आज उद्यामध्ये त्यांची बैठक होऊन त्या ठिकाणी ती फाईल साईन होईल आणि येणाऱ्या काळामध्ये 12वी संदर्भामध्ये आम्ही आपल्याशी येऊन बोलू. मैं बताना चाहती हूँ कि जिस तरह से आप सबको मालूम है कि कोरोना की असाधारण परिस्थिति में जो निर्णय होते आ रहे हैं और आप सबको मालूम है कि 12th की परीक्षा जो थी वो 23 अप्रैल को होने वाली थी, जिसको हमने मई एंड तक पोस्टपोन किया था. फिर कोविड की परिस्थिति देखते हुए पोस्टपोन होते गई और फिर कल केंद्र सरकार की जो निर्णय हुआ गया, जो केंद्र सरकार ने अनाउंस किया कि CBSE की 12th की जो एग्जामिनेशन है उसको रद्द करने का निर्णय केंद्र सरकार की तरफ से हुआ. उससे पहले केंद्र सरकार ने जो शिक्षा मंत्रियों के साथ VC ऑर्गेनाइज की थी, जिसमें हमने भी ये भूमिका रखी थी कि जिस तरह से परिस्थिति है, चाहे वैक्सीनेशन की बात हो, चाहे बच्चों की हेल्थ और सुरक्षा की बात हो, आज 1.5 साल से बच्चे पढ़ रहे हैं, उनके मानसिक स्वास्थ्य की बात हो, तो ये बातें हमने वहाँ पे रखी थी. और आने वाले दिनों में बारिश की बात है, उसकी बात हमने रखी थी. और मुझे कहना पड़ेगा कि केंद्र सरकार की हमारी भूमिका रखने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने भी फेसबुक लाइव के माध्यम से जो है वो केंद्र और राज्य में एक सूत्रता होनी चाहिए और जिस तरह से केंद्र और राज्य एक साथ मिलकर चलने चाहिए, जो भूमिका उन्होंने कही थी, उसके बाद कल केंद्र सरकार ने, आपको पता है कि CBSE की 12वीं की परीक्षा रद्द करने का निर्णय लिया है. कुछ राज्यों ने आज निर्णय लिया है, उससे पहले कुछ राज्यों ने निर्णय लिया था. तो सब हमने मंत्रिमंडल को अवगत किया गया और शालेय शिक्षण विभाग की तरफ से डिजास्टर मैनेजमेंट के लिए हमने फाइल 12th के लिए मूव की है और यही मुझे लगता है कि 1-2 दिन में उनकी मीटिंग हो जाएगी और आने वाले दिनों में उनका निर्णय हमें प्राप्त होगा. 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या असं म्हणायचं का आता? होईल की नाही, काय असं आहे की आपल्यालाही माहिती आहे, मी सर्वसाधारणपणे सुरुवातीपासून सांगते आणि जे मी CBSEला पत्र पण लिहिलेलं आहे किंवा मी जसं सांगितलं की वॅक्सिनेशन असेल किंवा मुलांची आज मानसिकता असेल की मुलं एका ठिकाणी पॅन्डेमिकशी लढत आहेत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाचं त्यांच्यावरती दडपण आहे, अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका ही आहे की सुरक्षित आणि मुलांसाठी एक चांगलं आरोग्यमय वातावरण निर्माण करणं. आणि म्हणून आमची भूमिका तर पहिल्यापासून स्पष्ट आहे, जी आम्ही केंद्राला कळवली आणि म्हणून काल आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत सुद्धा केलं. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. ती भूमिका आम्ही आज जे आहे ते डिझास्टर मॅनेजमेंटला कळवलेली आहे. त्यांची बैठक होईल, कारण प्रोसिजरनुसार, कारण ही परिस्थिती जी बघितली तर असाधारण अशी परिस्थिती आहे, त्यामुळे निर्णय सुद्धा असाधारण असे घ्यावे लागतात आणि म्हणून डिझास्टर मॅनेजमेंटचं एकदा आम्हाला आलं परमिशन की त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही ह्या संदर्भामध्ये अनाउन्समेंट करू. या संदर्भात मी ऑलरेडी पत्राचे केंद्र सरकारला लिहिलं. त्याच्या आधी आमची एक्सपर्ट लोकांशी बैठक झाली होती आणि त्यांची सुद्धा झाली होती काही लोकांशी आणि त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला आम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटची परमिशन लेटर मिळेल त्यानंतर आम्ही या गोष्टी सगळ्यांच्या वरती आम्ही काम करण्यास सुरुवात करू. फैसला ये हो गया कि शालेय शिक्षण विभाग की तरफ से हमने प्रस्ताव अभी डिजास्टर मैनेजमेंट को भेजा है. डिजास्टर मैनेजमेंट की तरफ से हमें वो प्रस्ताव को मंजूरी मिली. प्रस्ताव तुम्हाला माहिती आहे काय प्रस्ताव आहे? तुम्हाला माहिती आहे की आम्ही या ठिकाणी मुलांची हेल्थ आणि मुलांची सेफ्टी ह्याच गोष्टीवर जात आहोत आणि जी भूमिका आम्ही केंद्र सरकारला मांडली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका आम्ही जाऊन डिझास्टर मॅनेजमेंट समोर मांडत आहोत.
याची काल हिअरिंग एक झालेली आणि त्या पुढची हिअरिंग मला वाटतं उद्या आहे. शासनाच्या वतीने सन्मान्य एजी ही भूमिका मांडतात आणि त्यांना सर्वांना परिस्थितीची जाण आहे. कारण आज आपण बघतो की केंद्र सरकारने कालच जे आहे ते 12वीच्या परीक्षा सुद्धा CBSEच्या रद्द केलेल्या आहेत आणि म्हणून राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येचे विद्यार्थी आहेत. आपण जर बघितलं तर 17-18 लाख विद्यार्थी 10वीला बसतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर लागणारा टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ हा सगळी परिस्थिती विचारात घेता आणि सध्याची परिस्थिती विचारात घेता हे निर्णय घेत असताना खूप काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक घ्यावे लागतात आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेतला आहे. आम्ही ते माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आम्ही आणलेलं आहे. त्यांनी काही क्वेरीज काढले, त्याच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा माननीय एजींच्या माध्यमातून आपण देत आहोत. धन्यवाद. बातमी मागची बातमी म्हणजे